मराठी बाणा लढूया मराठी अस्मितेसाठी. आपला आवाज आपली वृत्तवाहिनी. नमस्कार, मी सुधा. न्यूज मराठी बाणाच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरामध्ये सुरू असलेल्या व्यापक लसीकरण मोहिमेअंतर्गत आज अखेर 1,85,629 लाभार्थ्यांचे ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालं असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविडशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्प्याटप्प्याने देण्याचं काम महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यात आली. तर सद्यस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत ठाण्यामध्ये 1,85,629 नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 63,017 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी, 60 वर्षांवरील 85,818 नागरिकांना लस, तसेच 45 ते 60 वयोगटातील 36,794 नागरिकांना लस देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेची आरोग्य केंद्रे आणि अँटीजन चाचणी केंद्रे असलेले लसीकरण निशुल्क आहे, तर खाजगी रुग्णालयांमध्ये असलेल्या लसीकरणासाठी 250 रुपये आकारण्यात येतात. तरी सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण जगावर कोरोना कोविड-19 विषाणूचे संकट ओढवले आणि या संकटाशी दोन हात करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने उभी केली स्वतःची अशी अद्ययावत कोविड वॉर रूम, म्हणजेच सेंट्रलाइज बेड ॲलोकेशन सेंटर सिबॅक एखाद्या यंत्राप्रमाणे 24 तास काम करीत असते. सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 11 व रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत प्रत्येक शिफ्टमध्ये मेडिकल ऑफिसर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व इतर कर्मचारी कार्यरत असतात. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचे 1,000 बेड असलेले ग्लोबल कोविड रुग्णालय व एका सरकारी रुग्णालयासह 28 कोविड रुग्णालय व 8 क्वारंटाईन सेंटर आहेत. त्यामुळेच आज कुठल्याही कोविड रुग्णाला बेड मिळालं नाही, अँब्युलन्स मिळाली नाही, अशा प्रकारची तक्रार राहिलेली नाही. हे सगळं वाढवल्यामुळे आज रिकव्हरी रेट जो आहे हा 90% वर गेलेला आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि डेथ रेट आम्ही कमी केलेला आहे ठाणे महापालिकेने. या सगळ्याच बाबी ज्या आहेत अतिशय आशादायक चित्र आपल्याला समोर दिसतंय की असंच आपलं काम सुरू राहील. त्यामुळे कोविडचं प्रमाण सगळ्यात आधी शून्यावर ठाण्यामध्ये येऊ शकतं. नवीन आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा रुजू झाल्यानंतर त्याने सर्व टीमला, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन या नवीन कोविड वॉर रूमला सुरुवात केली आणि त्याचाच हा जो काही परिणाम दिसतोय. त्यामुळे मी आयुक्त आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. चौथ्या मजल्यावर 155 ऑक्सिजनचे बेड्स आहेत. पाचव्या आणि 6व्या मजल्यावर प्रत्येकी 155 साधे बेड्स उपलब्ध आहेत. या इमारतीच्या 7व्या मजल्यावर 69, 8व्या मजल्यावर 67, 9व्या मजल्यावर 67 बेड्स आणि 10व्या मजल्यावर 22 बेड्स अशी एकूण 1,024 बेड्सची क्षमता या रुग्णालयामध्ये आहे. आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेड्स निर्माण करता येऊ शकतात. रुग्णालयातील एकूण बेड्सपैकी ऑक्सिजनची सुविधा असलेले 500 बेड्स आहेत. महत्त्वाचं म्हणजे या रुग्णालयामध्ये सर्व उपचार विनाशुल्क होणार असल्यानं ठाणेकरांसाठी
ही मोठी सुविधा ठरणार आहे. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको, क्रेडाई, MCHI यांच्या सहकार्यानं उभ्या राहिलेल्या या कोविड रुग्णालयासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल ते ठाणे महानगरपालिका आयुक्त श्रीयुत विजयजी सिंघल यांचं. त्याचप्रमाणे L&T, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, विकास ओबेरॉय, NCC लिमिटेड, मुफोत राजी मुनोत, रेमंड्स, टाटा रिअल्टी, अश्विन सेठ, आमदार मंगल प्रभात लोधा, शहापूरजी पालनजी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर अंकित ठक्कर, श्रीयुत निलेश शिंदे तसंच MCHIचे जितेंद्र मेहता, महेंद्र जैन, सचिन मिराणी, राजू वोरा, मनीष खंडेलवाल, आर्किटेक्ट मकरंद तोरसकर यांचं योगदान या रुग्णालयाच्या उभारणीमध्ये मोलाचं आहे. ठाणे शहरामध्ये उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिकेच्या अधिक माहितीसाठी महापालिकेच्या वॉर रूममधील हेल्पलाईन संपर्क क्रमांक 24 तास उपलब्ध करण्यात आले असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले. कोरोना संदर्भात नागरिकांची गैरसोय होऊ नये, उपलब्ध हॉस्पिटलची माहिती जलदरित्या उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने अद्ययावत वॉर रूमची स्थापना करण्यात आली. यामध्ये 10 संपर्क क्रमांक देण्यात आले असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास नागरिकांना शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजूला दिलेल्या स्क्रीनवरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाच्या वतीने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसाय आणि दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. या आदेशावरून हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेल कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. या लॉकडाऊनमध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांच्या विरोधामध्ये हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेल कामगारांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय. दरम्यान शासनाने लवकरात लवकर आमचा विचार करून योग्य अशा नियमावलीमध्ये हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी, नाहीतर कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, असेही यावेळी कामगारांमार्फत सांगण्यात आलंय. सर, आपका नाम बताइए, क्या दिक्कत है? कामगार वर्ग में भी बहुत नाराज़ी है और उनका भी रास्ते पे आ रहे हैं. मेरा नाम प्रीतम सिंह गोहनिया, मैं होटल ओनर्स एसोसिएशन ऑफ थाने का मेंबर हूं और वसई तालुका होटल एसोसिएशन का कमेटी मेंबर हूं. ये जो कोविड-19 का पेंडेमिक लास्ट ईयर से आया है, उससे उभरने के लिए फिर से हमें काम शुरू करने के लिए हमने सभी हमारे इंडस्ट्री के लोगों ने काफ़ी हद तक लोन्स लिए हैं बैंक से और बाहर से. अब हमने किसी तरह से, जब ये स्टार्ट हुआ था हमारा बिज़नेस अक्टूबर से, तो स्लोली हमने दिसंबर महीने से अक्टूबर टू दिसंबर टू मार्च तक हम लोग इसको ट्रैक पे लेके आए थे. इस दरमियान हमने हमारे पिछले टाइम के टैक्सेस, हमारे एम्प्लॉयज़ की सैलरीज और कई हद तक कुछ ना कुछ रेंट भी भरा है. अब ये सब हमने लोन से लाके इसको कर्जे को हमने हमारा बिज़नेस स्टार्ट किया और उसके बाद वापस से जो लॉकडाउन आ रहा है, इसमें हमारी परिस्थिति बहुत बुरी हो चुकी है, क्योंकि ना तो हम लोग अपना रेंट्स पे कर सकते हैं, ना अपने एम्प्लॉयज़ को सैलरी दे सकते हैं, ना ही हम लोग हमारे बैंक्स को अपना कर्जा उतार के दे सकते हैं. तो ऐसी परिस्थिति में हमारा हाथ जोड़ के विनंती है महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट से कि प्लीज़ और प्लीज़ हमें अपने अप्रोप्रिएट टाइम पे हमें बिज़नेस करने दिया जाए. गवर्नमेंट काफ़ी टाइम से हमने देखा है कि हमारे वर्किंग आवर्स कम कर रही है. हमें 8 बजे तक काम करने बोलते हैं, लेकिन ये प्रैक्टिकली पॉसिबल नहीं है, क्योंकि आजकल लोग अपने कामों से 8 बजे तो घर पे आते हैं, उसके बाद ही वो रेस्टोरेंट में खाना खाने आते हैं. तो जब ये 8 बजे हमारा रेस्टोरेंट बंद होता जाता है तो हम लोग अपना 70 to 80% बिजनेस लॉस कर देते हैं. तो हमारा ये रिक्वेस्ट है कि हमने पहले भी पूरे सैनिटाइजेशन और पूरे हाइजीनिक स्टैंडर्ड्स के साथ, कोविड प्रोटोकॉल्स के साथ अपना रेस्टोरेंट्स ऑपरेट किया था. हम वापस से करेंगे. अगर हम में से कोई भी ऐसा है जो नहीं करता है तो उसको गवर्नमेंट पिनलाइज करती है. और एक चीज़ बोलना मैं चाहता हूँ
कि सिर्फ और सिर्फ होटेलियर्स के ऊपर ही क्यों देखा जा रहा है। मार्केट में आप जाइए, आप बसेस देखिए, लोकल ट्रेन्स देखिए, उनको कोई इंस्पेक्शन नहीं होता है, उन पे हार्डली कोई जाके उनको पिनलाइज करता है। कोई भी गवर्नमेंट का पर्सन, कोई भी किसी के प्राइवेट ऑफिस में जाके चेक नहीं करता है कि वहाँ पे कितने लोग एक साथ बैठ के काम कर रहे हैं, लेकिन होटल में थोड़ी सी भी भीड़ होती है तो उसको पिनलाइज किया जाता है। तो प्लीज़ ऐसा ट्रीटमेंट हमारी होटल इंडस्ट्री के साथ मत कीजिए, हमें फिर से एक बार काम करने दीजिए, और अगर ऐसा नहीं हुआ तो हम लोग जो बिजनेसमैन हैं वो धीरे धीरे करके बैंकक्रप्ट हो जाएंगे, हमारे एम्प्लॉयज़, उनका एम्प्लॉयमेंट चला जाएगा, और जो हमारी होटल इंडस्ट्री है जो सबसे ज़्यादा एम्प्लॉयमेंट क्रिएट करती है और सबसे ज़्यादा लो ये भरती है, टैक्सेस भरती है, वो आज बिल्कुल सबसे नीचे चली जाएगी, और इससे हमारी स्टेट गवर्नमेंट को और हमारी कंट्री को भी बहुत नुकसान होगा। तो प्लीज़ और प्लीज़ हमें काम करने दीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र। मॅडम काय सांगाल, काय व्यथा आहे तुमची? एकंदरीत राज्य सरकारने ज्या पद्धतीने लॉकडाऊन लागले त्यांना तर हॉटेल्स बंद करा, दुकान बंद करा, अशी बेरोजगारी एक समोर आली. याच्यामुळे आम्हाला खूप जास्त त्रास झालेला आहे सर, कारण माझ्या घरामध्ये मी एकटी कमावणारी आहे आणि त्याच्यामुळे मग माझ्या घराचं भाडं देणं, राशन भरणं कसं, आणि आमचा 5 जणांचा परिवार आहे, ते पण खाणारी लोक आहेत, छोटे होणंच नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त त्रास होतो आणि पैसे खूपच ताणाताण होते. मग पैसे नसल्यामुळे मग आम्हाला खूप जास्त कसं करायला लागते आणि खूप जास्त प्रॉब्लेम्स आता. पहिल्या लॉकडाऊनमध्ये आम्ही कसं तरी सर्वाईव्ह केलं, पण या लॉकडाऊनमध्ये आम्ही जरासुद्धा आमच्याकडे पैसेसुद्धा नाही आहेत आणि आमचं कामसुद्धा बंद केलेलं आहे, त्याच्यामुळे अजून जास्त त्रास होतो आहे आम्हाला. काय मागणी असणार एकंदरीत शासनाकडे? आमची एकंदरीत मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर तुम्ही आमचं रेस्टॉरंट जे आहे ते चालू करून द्यावं आणि आमचं जे काम आहे ते लवकरात लवकर सुरू करून द्यावं, हीच मागणी आहे आमची. दीपाली संदीप टाकळे. मॅडम काय परिस्थिती आहे हॉटेलची? पहिल्यांदा बरोबर हॉटेलवाल्यांनी स्वतः बंद केलं होतं, कारण लेकर सगळ्याला त्यांनी बंदी घातली, पण जेवण पुढे चालू होतं. दुसरीकडे 8च्या नंतर त्यांना पहिलं सांगण्यात होतं 8च्या नंतर दुकानं, हॉटेल्स बंद करा. मात्र जी गिराईक येणार आहेत संध्याकाळी कामावनं, ते नंतर रात्री जेवायला या, सेव्ह करायला त्यांनी, तर एकंदरीत परिस्थिती त्यांची ती होती 6 लाख डिमांडची होती की आम्ही कसं 3 टप्प्यामध्ये भरायला आम्हाला शासनाने मदत करावी. मात्र आता तो एक प्रकार आला आणि आता दुसरे प्रकार आले की हॉटेल्स पूर्ण बंद झाले. कशी एक दोघांची बघतात याकडे आणि शासनाच्या लॉकडाऊन संदर्भात काय सांगाल? पहिले सांगितलेलं की पार्सल चालू ठेवायचं, पण त्याचा टायमिंग पण खूप कमी केला. 8 वाजेपर्यंत लोक 9च्या नंतरच जेवतात. 8 वाजेपर्यंत कोण येतं? आता तर सगळंच बंद केलं. त्याच्यामुळे खूप म्हणजे वाईट परिस्थिती आली आहे आणि घरात मी एकटीच कमावणारी आहे. म्हणजे जॉईंट फॅमिली तुम्ही भरपूर खर्च आहे घरात आणि अचानक बंद झाल्यामुळे खूप त्रास होतो. लवकरात लवकर चालू करावं हीच विनंती आहे. मॅडम, ही परिस्थिती जी आहे ती कुठेतरी उद्भवण्यासाठी शासनाने काय नियम कडक केलेत, मात्र तुम्ही सर्व सोशल डिस्टन्स सर्व काही गोष्टी यूज करून सुद्धाही तुम्हाला निर्बंध राहणार. हां, काय सांगाल की सर्व प्रकारची तयारी असू? आमची मास्क पण लावतो आम्ही आमची केअर करतो, तरी पण त्या लोकांनी सुरू करायला पाहिजे हॉटेल इंडस्ट्री लवकरात लवकर, हीच आमची विनंती आहे. राज्यामध्ये जाणवणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या 7 कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करावे, रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरारी पथक नेमतानाच उत्पादक कंपन्यांची थेट शासकीय रुग्णालये आणि जिल्हाधिकाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा करावा, काळा बाजार होऊ नये म्हणून त्याची MRP कमी करावी अशा सूचना आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी दिल्यात. या संदर्भामध्ये अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्याला सध्या दररोज 50,000 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता एका अंदाजानुसार एप्रिल अखेर दिवसाला किमान 1.5 लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करावे. कंपन्यांनी वाढीव उत्पादनाला सुरुवात केली असून त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन उत्पादन यायला किमान 20 दिवस लागतील. त्यानंतर राज्यामध्ये त्याचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या राज्यातील तुटवड्याची स्थिती लक्षात घेऊन काही कंपन्यांनी आयात करण्यासाठी ठेवलेला साठा महाराष्ट्राला देण्याचं मान्य केलं आहे. मात्र पुढील काही दिवस इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 70% पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. इंजेक्शनवरील छापील MRP कमी कराव्यात अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.
राज्यामध्ये कुठेही 1100 ते 1400 रुपये या किमतीतील रेमडेसिवीर मिळाले पाहिजे असं सांगतानाच डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती या कंपन्यांशी चर्चा करून इंजेक्शनची किंमत निश्चित केली जाईल असे श्री टोपे यांनी सांगितले. केंद्र सरकार राईस मिलर्सच्या विरोधात नाही, त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला विश्वासात घेऊन लवकरच मार्ग काढू असे केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये धान भरडाई आणि मिलर्सच्या मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार राजू कारेमोरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण उपायुक्त विश्वजित हलदार, मार्केटिंग फेडरेशनचे डॉक्टर अतुल नेरकर, संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि विभागाचे अधिकारी आणि मिलर्स दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे म्हणाले, देशभरामध्ये एकच अन्न सुरक्षा धोरण राबवले जाते. ते धोरण सर्व राज्यांना लागू असते. त्यामुळे मागण्यांनुसार प्रत्येक राज्यासाठी वेगळं धोरण आखणं शक्य होत नाही. मिलर्सच्या मागण्या रास्त असून त्याबाबत केंद्रीय पातळीवर विचारविनिमय करून धोरणात्मक बदल करता येईल का याबाबत निर्णय घेतला जाईल. राईस मिलर्सच्या विरोधामध्ये केंद्र सरकार नसून सर्वांच्या समस्या सूचना जाणून घेतल्या जातील आणि त्यानुसार मार्ग काढला जाईल असे श्री दानवे यांनी सांगितलं. बैठकीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सामील झालेल्या मिलर्सने देखील आपल्या प्रमुख मागण्या केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे आणि राज्याचे मंत्री श्री भुजबळ यांच्यासमोर मांडल्या आणि यावर त्वरित मार्ग काढण्याची विनंतीही केली. त्यांच्या मागण्यांची नोंद देखील मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली. यावेळी श्री भुजबळ म्हणाले की भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमधील धान भरडाई सुरू करण्याबाबत केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण उपायुक्त आणि राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव यांची राईस मिलर्सच्या मागण्यांबाबत मिलर्स असोसिएशन समवेत नागपूरमध्ये बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यानंतर पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत बैठक घेऊ अशीही माहिती देखील श्री भुजबळ यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रामध्ये धान भरडाई थांबल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर मार्ग काढणे गरजेचे आहे. विदर्भातील सर्व मिल मालकांच्या मागण्या केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या असून या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून केंद्राने देखील या मागण्यांवर लवकरात लवकर विचार करावा अशी सूचना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केली आहे. कोरोना लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं राज्यामध्ये लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला 40 लाख डोसेस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली आहे. मात्र त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज 7.5 लाख डोस पाठवण्यात आले. अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी 55% सक्रिय रुग्ण असताना महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून जनतेला वाचवलं पाहिजे ही काळाची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. लसीकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आरोग्यमंत्री श्री टोपे बोलत होते. आरोग्यमंत्री श्री टोपे म्हणाले, लसींच्या पुरवठ्यावरून केंद्र शासनासोबत वादविवादाचा विषय नाही. मात्र 6 कोटी लोकसंख्या असलेल्या आणि सध्या 17,000 सक्रिय असलेल्या गुजरात राज्याला लसीचे 1 कोटी डोस देण्यात आले. गुजरातच्या दुप्पट लोकसंख्या आणि सुमारे 4.5 लाख सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्रालाही 1 कोटी 4 लाख डोस देण्यात आले. त्यातील सुमारे 9 लाख डोस शिल्लक आहेत. त्यामुळे सातारा, सांगली, पनवेल या ठिकाणी लसीकरण बंद ठेवण्यात आले. महाराष्ट्राची मागणी दर आठवड्याला 40 लाख डोस देण्याची असताना प्रत्यक्षात मात्र 7.5 लाख डोस देण्यात येणार आहेत. याबाबत आज पुन्हा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यामध्ये 15 एप्रिल नंतर वाढ करून 17.5 लाख डोस पुरवण्यात येणार आहेत.
सध्या महाराष्ट्राला 7.5 लाख डोस देतानाच उत्तर प्रदेशला 48 लाख, मध्य प्रदेशला 40 लाख, गुजरातला 30 लाख आणि हरियाणाला 24 लाख डोस पुरवण्यात आलेत. मात्र लसीकरणामध्ये अग्रेसर असलेल्या आणि सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला फक्त 7.5 लाख डोस देण्यात आले आहेत. रुग्णसंख्या, चाचण्या, सक्रिय रुग्ण याबाबत महाराष्ट्राची अन्य राज्यांशी तुलना केंद्र शासनाने दर दशलक्ष हे प्रमाण लावावे आणि त्याप्रमाणे तुलना करावी. तसे होताना दिसत नाही. अनेक विकसित देशांनी 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू केले आहे. महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन 18 ते 40 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाची मागणी केली आहे. राज्य केंद्राच्या नियमाप्रमाणे 70.30 या प्रमाणामध्ये RT-PCR चाचण्या करीत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये दर दशलक्ष 3.5 ते 4 लाख चाचण्या केल्या जात आहे, जे देशामध्ये सर्वाधिक आहे, असेही श्री टोपे यांनी सांगितले. संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांना, नेत्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संबंधित करून या लढ्यामध्ये कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे अशी आग्रही मागणी केली. राज्याने मोठ्या प्रमाणामध्ये चाचण्या वाढवल्या असून आणखीन वाढवण्यात येत आहेत असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा, तसेच इतर राज्यांमधून ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल असंही ते म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडली. महाराष्ट्रामध्ये चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणामध्ये सांगितलं. राज्यामध्ये एकूण चाचण्यांमध्ये 71% RT-PCR आणि 28% अँटीजन होतात, जे की समाधानकारक असले तरी वाढवावे असे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की गेल्या सव्वा वर्षापासून आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोविडशी लढतो आहे. मधल्या काळामध्ये तर संसर्गाची लाट थोपवण्यात आपल्याला यशही आले होते. महाराष्ट्रामध्ये तर 2,500 ते 3,000 रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ या दरम्यान साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला आणि कुटुंब संसर्गग्रस्त झाले. राज्य सर्वसामान्य परिस्थितीमध्ये परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असंच होत होते. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली, ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना RT-PCR चाचण्या 70% जास्त करू आणि लसीकरण आणखी जास्त गतीने वाढवू असंही सांगितलं. मात्र त्यासाठी त्यांनी केंद्राचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की प्राधान्यक्रम गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवड्यामध्ये 40 लाख लसींचा पुरवठा करावा. आतापर्यंत राज्याला 1,06,23,500 डोसेस मिळाले आहेत. आजपर्यंत 92 ते 95 लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही केंद्रे बंद पडली आहेत. 15 एप्रिल नंतर 17.43 लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं. मात्र त्यामुळे लसीकरण मोहिमेमध्ये खंड पडेल. त्यामुळे आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे. 25 वर्षांपुढील सर्वांना लसीकरण गरजेचं आहे. या मागणीचा पुनरुच्चार देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. हाफकिनला लस उत्पादन परवानगी लवकर मिळावी. हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड परेल येथे कोवॅक्सिनचे उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला आहे. तो लवकर मान्य झाल्यास तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रियेने दरवर्षी 228 दशलक्ष डोस तयार करण्यात येतील आणि लसीकरण मोहिमेला वेग येईल, असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलंय.
सचिन वाझे यांच्या पत्रामध्ये 2 कोटी आणि 50 कोटींचा उल्लेख आहे. हे गंभीर प्रकरण आहे. त्याची सीबीआय किंवा तत्सम एजन्सीकडून चौकशी व्हायला पाहिजे. या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवं. रेमडेसिवीरचा काळा बाजार मागच्या लाटेतही झाला होता, तो या लाटेतही होतोय. काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. ज्या राज्यामध्ये लाट नाही तिथून रेमडेसिवीर घेतली पाहिजे. ज्या राज्य सरकारने लसीचं राजकारण थांबवावं. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी पत्र पाठवलं आहे, त्यामध्ये सर्व माहिती आहे. उत्तर प्रदेशपेक्षा जास्त लस महाराष्ट्राला मिळाली आहे. 2 दिवसांचं लॉकडाऊन म्हणत 7 दिवसांचं लॉकडाऊन लादलंय. ही फसवणूक आहे. व्यापाऱ्यांचा उद्रेक सरकारने लक्षात घ्यायला हवा. समाज आणि सरकार एकमेकांविरोधामध्ये उभे राहणं चांगलं नाहीये, असे विरोधी पक्षनेते आज येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलत म्हणाले. परबांनी 50 कोटी वसुलीचं टार्गेट दिलं होतं. ते सगळं व्हायरल होत आहे. त्यानंतर काल परबांची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यांनी बाळासाहेबांची शपथ घेतली. तर सगळ्या प्रकरणावर काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळातच हे पत्र अत्यंत गंभीर आहे आणि मला असं वाटतं की माध्यमातूनच मी ते पत्र देखील बघितलं. त्याच्यामधला जो कंटेंट आहे हा खरोखर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना विचार करायला लावणारा आहे. आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे किंवा ज्या गोष्टी बाहेर येत आहेत त्या महाराष्ट्राच्या प्रतिमेकरता चांगल्या नाही आहेत, पोलिसांच्या प्रतिमेकरताही चांगल्या नाही आहेत. मी आज याच्यावर एवढंच म्हणेन की जे काही पत्र बाहेर आलेलं आहे ऑलरेडी माननीय उच्च न्यायालयाने CBIला चौकशी करायला सांगितलेली आहे. आणि आता हे जे काही कंटेंट बाहेर येतात या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही मला असं वाटतं की CBIने करावी किंवा जी कॉम्पिटंट अथॉरिटी असेल त्यांनी करावी. अशा प्रकारचं पत्र आल्यानंतर त्या संदर्भातली चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. 2 पोलिसांचं सुद्धा पत्र समोर येत आहे, तर त्यांचा जबाब नोंदवलेला सुद्धा समोर येतो आहे. नाही, जेही काही पत्र समोर येत असतील, जेही काही जबाब नोंदवले जात असतील, माझं म्हणणं असं आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आलं पाहिजे. मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर सत्य बाहेर येणं. कारण सत्य जर लवकर आणि योग्य प्रकारे बाहेर आलं नाही तर ही जी प्रतिमा डागाळती आहे ही प्रतिमा कधीच ठीक होऊ शकणार नाही. राज्यामध्ये वॅक्सिनचा तुटवडा आहे, रेमडेसिवीरचा. बेडची पुण्यामध्ये प्रचंड हे अवेलेबल नाही आहे. काय सांगाल? मला असं वाटतं की सरकारने रेमडेसिवीरच्या संदर्भात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण मागच्याही वेळी आपण बघितलं होतं की कशा प्रकारे रेमडेसिवीरचा काळा बाजार काही लोक करत होते. आताही ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. मुळातच आत्ताचा जो काही एक दुसरी लाट आहे ही देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये नाही आहे, ही काही राज्यांमध्ये आहे. मागची लाट ही सगळ्या राज्यांमध्ये होती. त्यामुळे आत्ता आपल्या राज्यांनी ज्या राज्यांमध्ये लाट नाही आहे त्या ठिकाणून रेमडेसिवीर आपल्याला घेता येईल का, प्रोक्युअर करता येईल का, याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या काही वेगवेगळ्या तयार करणाऱ्या कंपनीज आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुरवठा कसा मिळवता येईल आणि कुठल्याही परिस्थितीत काळा बाजार होणार नाही. काळा बाजार करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई सरकारने केली पाहिजे. व्यापाऱ्यांची खूप नाराजी आहे. लॉकडाऊनला घेऊन नागपूरमध्ये आंदोलन थांबत नाहीये. आज भाजपाचं सुद्धा आंदोलन आहे आणि आज व्यापारी सुद्धा थाळी बजाव आंदोलन ठिकठिकाणी करतात. असं आहे की मुळातच माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस लॉकडाऊनच्या संदर्भातला निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी सगळ्या स्टेक होल्डरशी चर्चा करायला हवी होती आणि त्यातनं मग कशा प्रकारे आपल्याला त्यांनाही दिलासा देता येईल आणि कोरोनाच्या वाढत्या केसेस थांबवण्याच्या दृष्टीनं कठोर उपाययोजना करता येतील असा मार्ग शोधायला हवा होता. मात्र 2 दिवसाचा कंप्लीट लॉकडाऊन सांगत असताना 7ही दिवसाचा कंप्लीट लॉकडाऊन केल्यामुळे एक प्रकारे फसवल्याची भावना ही व्यापाऱ्यांमध्ये आणि सगळ्यांमध्ये तयार झाली आहे. आणि शेवटी व्यक्तीचं जीवन महत्त्वाचं आहे, पण ते जीवन जगण्याकरता जर त्याच्याजवळ 2 पैसे राहिले नाही, त्याला खायला प्यायला देखील राहिलं नाही तर कसं जगायचं, ही जी समस्या त्यांच्यासमोर तयार होते त्यातनं एक उद्रेक तयार झाला आहे. मला असं वाटतं की सरकारने हा उद्रेक ॲड्रेस केला पाहिजे. सरकार आणि समाज एकमेकांसमोर उभं राहणं हे योग्य नाही आहे. समन्वय कसा घडवता येईल आणि कधी 2 पावलं मागे जायला पाहिजे, कधी 2 पावलं समोर यायला पाहिजे, कुठे समजुतीचं वातावरण तयार करायला पाहिजे, असं होताना मात्र दिसत नाही.
काल या संदर्भात मी स्वतः सगळं सांगितलं. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं पत्र हे आपल्या सर्वांपर्यंत पोचलेलं आहे. मी दुपारीच सांगितलं होतं की महाराष्ट्र सरकारने वॅक्सिनचं राजकारण बंद केलं पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणं बंद केलं पाहिजे. आणि काल केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्राला किती वॅक्सिन दिल्या, त्यातल्या किती शिल्लक आहेत, किती अजून दिलेल्या आहेत हे देखील सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या संदर्भात जे टीका करतात त्यांनी हे बघितलं पाहिजे, महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त वॅक्सिन या महाराष्ट्राला मिळालेल्या आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी केलेले आरोप फेटाळलेत. आरोप करणाऱ्यांची विश्वासार्हता काय आहे असा सवाल करत महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचं हे कारस्थान असल्याचं प्रत्युत्तर त्यांनी दिलंय. त्याच्यामध्ये म्हणजे मला तर हसूच आलं. मी त्या व्यक्तीला कधी भेटलेलो नाही, माझं त्याच्याशी कधी संभाषण नाही त्या वाजेशी. मी नेहमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काम करत असताना अतिशय माझी कडक भूमिका असते आणि त्याची चौकशी करावी. तो धादांत माझ्या नावाचा तर नावाचा उल्लेख करण्याचा काडीचा संबंध नव्हता. अहो, माझ्या नावाचा उल्लेख तिथे घेतला ना, मग मीच सांगतोय ना की हा धादांत खोटा आरोप आहे आणि आता चौकशी चालू आहे. चौकशी करावी. दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येईल. आता ह्याच्या पाठीमाग काल मी अनिल परबांची प्रेस कॉन्फरन्स घेतली. हे महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचा कोण प्रयत्न करतंय का काय, कारण त्याच्या आधी 3-4 दिवस चाललं होतं. आता काय विकेट पडेल किंवा आणखीन धमाका होणार, अमकं होणार. आता या सांगणाऱ्यांना आधीच कसं कळतं 2-2, 3-3 दिवस धमाका होणार. माझं स्पष्ट मत आहे, त्याच्यामध्ये चौकशी करावी. महाराष्ट्रातली जनता समंजस आहे आणि जे आरोप करतात त्यांची विश्वासार्हता काय राहिलेली आहे ते पोलीस खात्यामध्ये असणारी व्यक्ती त्या पोलीस खात्यालाच गालबोट त्यांनी लावलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ते आरोप आहे. त्याची चौकशी करावी. पुरावे असले तर पुरावे समोर आणावे आणि जो दोषी असेल त्याला कार्यवाही करावी. राज्य सरकार कधी जाईल अशी शक्ती काम करत आहे, याची खात्री आता राज्यातील जनतेला होत आहे. मागच्या काही काळांपासून भाजपचे नेते आणखीन एक मंत्री जाणार अशा वावड्या उठवत आहेत. त्यानंतर NIAचे पत्र बाहेर आले आहे. भाजपचे नेते बोलतात, त्यानंतर NIA कडून काही माहिती बाहेर येते. म्हणजे तपास सुरू आहे की राजकारण सुरू आहे हे कळायला मार्गच नाहीये, असं प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी म्हटलंय. सुशांत सिंह प्रकरणामध्ये जे झाले ते सर्वांना माहीत आहे. कितीही हाकाटी पिटली तरी वस्तुस्थिती लोकांच्या कधी ना कधी समोर येतेच. अँटिलिया बाहेर ज्याने स्फोटकाची गाडी ठेवली त्याच्यावर खुनाचा गुन्हा आरोप आहे. अशा आरोपीच्या पत्रावर विश्वास ठेवायचा का? अँटिलिया बाहेर गाडी उभी केल्यामुळे मूळ प्रकरण असताना इतर प्रकरणाची चर्चा वाढवण्यात येत असल्यानेही नामदार जयंत पाटील यांनी सांगितलंय. कोरोनापासून लोकांचे रक्षण व्हावे याकडे विरोधी पक्षाचे लक्ष नसून सतत सत्ता हस्तगत कशी करता येईल यावरच त्यांचं लक्ष आहे, असंही नामदार जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलंय. हे सगळ्याच्या मागं सरकार कधी जाईल याची वाट पाहणाऱ्या लोकांच्या शक्ती आहेत का याच्याबद्दल आता महाराष्ट्राच्या जनतेची खात्री हळूहळू व्हायला लागली. थोडासा याच्यात काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी 2 दिवस थांबा, 3 दिवस थांबा, आणखीन कुणाची तरी अजून एक विकेट पडणार आहे अशा आशयाची भाष्य करणं आणि नंतर NIAमध्ये गेलेलं पत्र हे प्रसारमाध्यमांना प्राप्त होणं आणि त्यात आणखीन 1-2 नावं येणं. आता प्रश्न हा अनिल परब यांचा आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. इतर जी काही नावं घेतलेली असतील
त्यात काय तथ्य आहे काय नाही हे ते वाचल्यावरच पत्र कळतं. आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने या बाबतीत असं लक्षात येतं की भाजपचे नेते बोलतात आणि त्यानंतर NIA-कडून काही माहिती बाहेर येते. याचा अर्थ तपास चालू आहे का राजकारण चालू आहे याचा अभ्यास करण्यासारखी परिस्थिती हळूहळू निर्माण होते. सुशांत सिंग राजपूतचा विषय आहे, त्यामध्ये काय झालं हे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. शेवटी कितीही हकाटी पिटली तरी जे वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या लक्षात कधी ना कधीतरी येतेच. आणखीन जी 2-3 प्रकरणं ज्याचा आपण उल्लेख केला त्यातही आम्ही जे मुद्दामून सुरुवातीला म्हणत होतो त्याच गोष्टी झाल्या, काही वेगळ्या झाल्या नाही. आता तुरुंगात बसणाऱ्या माणसाने ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे, ज्याने स्फोटकं गाडीत ठेवून गाडी अंबानींच्या अँटालियाच्या बाजूला ठेवली, अँटालियाच्या बाजूला स्फोटकं भरलेली गाडी ठेवली, ज्याची गाडी होती त्या माणसाचा खून झाला, हे सगळं बाजूला राहिलं आणि ज्याच्यावर हा आरोप आहे त्याच्याच बातम्या जास्त यायला लागल्या की तो काय म्हणतो याचा. आता एखाद्यावर जे खुनाचे आरोप आहेत अशा माणसांनी केलेल्या भाष्यावर समाज कसा विश्वास ठेवेल? उद्या तुम्ही बुडायला लागल्यावर काहीही घोषणा कराल, काही कराल, तुम्हाला त्या पदावरून बाजूला केल्यावर तुम्ही काही आरोप केला तर मग पदावर असताना त्यावर काय, त्याच्यात एक प्रोव्हिजन आहे की 7 दिवसाच्या आत असे करप्शनच्या ॲक्टिव्हिटी जर करप्शन होत असेल तर त्या घटनेच्या पासून 7 दिवसाच्या आत आपण तक्रार दाखल करायची आहे. पण हे 7 दिवस नाही कितीतरी महिन्याने यांना हे सुचलेलं आहे का, हे कशात तरी अडकले आणि काहीतरी आता सांगितलं पाहिजे म्हणून मूळ तपास खुनाचा, मूळ तपास अँटेलियाच्या जवळ गाडी कोणी ठेवली त्याचा आणि त्याला द्यायच्या प्रायश्चिताचा, ते बाजूला ठेवणं, त्याच्यावरून लोकांचं लक्ष विचलित करणं आणि नको त्या चर्चा प्रसारमाध्यमात घडवून आणणं, हा प्रयत्न या देशात नेहमीच काही काळ सध्या चाललेला आहे. त्याचाच हा प्रकार आहे. आणि त्यामुळं अँटेलियाच्या शेजारी गाडी कोणी ठेवली, त्यांना अरेस्ट अजून का नाही झाली, वाजेच्या बरोबर जे मदतनीस असतील त्यांना, जर वाजेने हे केलं असेल तर, आणि वाजेचा म्होरक्या कोण आहे आणि कुणीतरी आमच्या सरकारवर आरोप केला म्हणून कुणाला तरी संरक्षण मिळतंय का, हेही माणसांना आता जाणवायला लागले. असं आहे की आमचं सरकार जनतेच्या हिताच्या विरोधी जर कोणी काही करत असेल तर ते त्या बाबतीत आवाज उठवणारच. आता आम्हाला GSTचा कर कमी दिला तुम्ही, जो परतावा आहे तो, आम्ही बोलायचं नाही का? म्हणजे केंद्र सरकारने महाराष्ट्रावर जर काही अन्याय केला तर आम्ही गप्प बसायचं आणि त्यासाठी सरकार लगेच केंद्राच्या ताब्यात द्या. म्हणजे तुम्हाला सरकार आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुविधा, सोयी आणि सेवा आणि राज्य सरकारची यंत्रणा ही जे काम चालू केलेलं आहे त्याच्यात लोकांचं करोनातून संरक्षण व्हावं याकडे तुमचं लक्ष नाही आहे, तुमचं लक्ष सरकारकडे आहे. त्यामुळं सत्तेच्या शिवाय बाहेर असणारे सतत सत्ता मिळवण्यासाठी छोट्या छोट्या प्रश्नातही आपल्याला सत्ता मिळेल असं स्वप्न बघतात. असं आहे की हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जनरल गोबेल्सने हे सूत्र मांडलं की सतत तेच बोलायचं आणि माणसांच्या मनावर खोटं बोलायचं, पण ते बोलत राहायचं म्हणजे माणसांच्या मनावर ते बिंबतं. आणि भारतीय जनता पक्ष तीच नीती महाराष्ट्रात आणि देशात अंमलात आणतोय, हे काही नवीन नाही. आणि त्यामुळे त्यांचा तो अजेंडा आहे ठरवायचा आणि सतत तेच शब्द वापरायचा आणि आमच्या सरकारवर हे चिटकवायचं. पण ज्यावेळी सत्य उजेडात येईल, ज्यावेळी काही अधिकाऱ्यांचे अरेस्ट होईल, त्यावेळी लक्षात येईल की कोणी काय केलेलं आहे आणि त्यामुळे जनतेच्या मनातलं सगळं मळप दूर होईल अशी आम्हाला खात्री आहे. कारण आम्हाला माहिती आहे की आमच्यातलं कोणीही दोषी नाही. न्यूज मराठी बाणा, लढूया मराठी अस्मितेसाठी. आपला आवाज, आपली वृत्तवाहिनी. ठाण्यातील केसर
मिल परिसरामध्ये सिटी समोसा ही एक अनोखी संकल्पना सुरू करण्यात आली आहे। यामध्ये नागरिकांना फक्त 9 रुपये या दरामध्ये समोसा मिळणार आहे। सिटी समोसा हे फक्त समोसाचे दुकान नसून समोस्यांची फॅक्टरी आहे। यामध्ये आपल्याला 500, 1000 समोस्यांची ऑर्डर देता येईल आणि ती 500, 1000 समोस्यांची ऑर्डर अगदी 1.5 तासामध्ये पूर्ण होईल असे सिटी समोसा यांचे ठाम मत आहे। तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समोस्यांचे आस्वाद देखील अगदी कमी किमतीमध्ये नागरिकांना मिळणार आहेत। तर नागरिकांनी या ठिकाणी येऊन या सर्व प्रकारच्या समोस्यांचा आस्वाद घ्यावा असं आवाहन सिटी समोसा यांच्या वतीने करण्यात आलं आहे। तर सिटी समोसा ही संकल्पना बनवलेली आहे, काय सांगाल? ॲक्च्युली 5 वर्षापूर्वी माझ्या मनात एक विचार आला होता की ॲक्च्युली हा समोसा नावाचं काहीतरी चालू करावं, पण एक्झॅक्ट मला लिंक सापडत नव्हती। मग आता नंतर खूप ठिकाणी तुम्ही चहाची दुकानं बघितली, स्पेशल वड्याची दुकानं बघितली आहेत, पण समोस्याचं स्पेशल दुकान आजपर्यंत आपण बघितलं नव्हतं। मग काहीतरी नवीन चालू करण्याच्या शोधात आपण नवीन काहीतरी करू शकतो या हेतूने सिटी समोसा या नावाने आम्ही ही संकल्पना चालू केलेली आहे। मग सिटीच नाव का देता आलं, कारण की सिटीमधल्या लोकांना भरपूर काही गोष्टी बाहेरच खाव्या लागतात। मग तिथं समोसा जर त्यांना फक्त 9 रुपयात जर आपण देतो आहे, ते पण स्टँडर्ड साईज, ना छोटा ना मोठा, आणि एकदम मेंटेन टेस्ट, कधी आला तर ही टेस्ट तुम्हाला मिळणार। ठीक आहे, मग ह्या विचाराने आम्ही ही सिटी समोसा नावाची कन्सेप्ट चालू केलेली आहे। किती प्रकारचे समोसे आपल्याकडे आहेत? आता याच्यामध्ये आपल्याकडे पंजाबी समोसा, ज्याला आपण सिटी समोसा बोलतो, जैन समोसा, दही चाट समोसा, समोसा उसळ, पुन्हा कढी समोसा, आपल्या घरात जी कढी बनते त्याचाही समोसा आपल्याकडे आहे। त्याप्रमाणे आपण याच्याबरोबर सोलकढी, जी कोकणात खूप फेमस असते, अशी सोलकढी पण आपण चालू केलेली आहे। इतक्या प्रकारचे आपल्याकडे आहेत। त्याच्यानंतर मेवनी समोसा, शेजवान समोसा, असे 20 ते 30 प्रकारचे आयटम आपल्याकडे आहेत। ठाणेकरांना समोसा देऊन काय आवडतं, काय सांगता? ॲक्च्युली आम्ही संकल्पना जी चालू केली आहे, तर याच्यामध्ये आम्ही फक्त एक समोसा लोकांना देणं हाच आपला हेतू नाही आहे। आज ह्या ॲक्च्युली समोसाची फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीमध्ये खूप लोकांना होलसेलमध्ये समोसा जाणार। काही दुकानदारांना कच्चे समोसे इकडनं दिले जातील, पार्टीज, इव्हेंट, पुन्हा बर्थडे पार्टी असेल, किटी पार्टी असेल, कॉन्फरन्समध्ये चहाबरोबर समोसाही लागतो, म्हणून चहाची दुकानं तर खूप आहे, म्हणून आम्ही त्याच्याबरोबर आमचा समोसाही चालू केलेला आहे। मराठी बाणा या मराठी वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ह्या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी बाणा। मराठी बाणा या मराठी वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।